आज सकाळी होता आमच्या मुलींचा रिझल्ट. म्हणायला लागलं की काही स्पेशल बनवणार नाहीस काय? आता मार्कच एवढे चांगले काढलेत म्हणल्यावर मी तरी कशाला नाही म्हणतोय. तर आज मी रव्याचा केक बनवणार आहे. त्यासाठी 2 कप बारीक रवा घेतला. यामध्ये अर्धा कप तेल, अर्धा कप दही आणि 1 कप साखर घालून चांगलं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये 1 कप उकळून नॉर्मल टेम्परेचरला आलेलं दूध घालून परत सगळं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घालून परत सगळं मिक्स करून, म्हणजे कुटळ्या नाही राहिल्या पाहिजेत असं बॅटर तयार करून घ्यायचं. तुम्ही हा केक 1 कपाचा सुद्धा बनवू शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं. कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे. तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध तुम्ही वाढवू शकता. आता यामध्ये 1 चमच्याला थोडीशी कमी बेकिंग पावडर आणि पाव चमच्याला थोडासा कमी खायचा सोडा घातला. माझ्याकडे ग्रीन कलरच्या टुटी फ्रुटी होत्या, त्या मी घातले. तुमच्याकडे येलो, रेड असतील तर घाला. तसं केक बनवताना सोडा घालायच्या आधी इसेन्स घालायचा, पण मी विसरलेलो, त्यामुळे मी आत्ता घातलाय. तर मी व्हॅनिला इसेन्स घालून छान सगळं मिक्स करून घेतलं. तर माझ्याकडे हार्ट शेपचा केक टिन होता, त्यामुळे मी त्यामध्ये बेक करणार आहे. तुमच्याकडे नसेल तर कुकरच्या डब्यामध्ये केला तरी सुद्धा चालेल. टिनला तळामध्ये तेल लावलं, वरती बटर पेपर ठेवला, यावरती सुद्धा थोडंसं तेल लावायचं आणि बॅटर ओतायचं. कढईमध्ये स्टँड ठेवून कढई प्रीहीट करून घेतली होती. लगेचच टिन ठेवून सुरुवातीला थोडासा मध्यम गॅस ठेवायचा, नंतर लो फ्लेमवरती हा केक बेक करून घ्यायचा. कधीही केक व्यवस्थित बेक झाला हे ओळखण्यासाठी मध्ये चाकू टाकून बघायचा. मला हा केक बेक व्हायला 60 मिनिटं लागली आहेत. वेळ कमी जास्त लागू शकतो. तुम्ही हा कुकरच्या भांड्यात बनवत असाल तर 1 कपाचा आधी बनवून बघा. हा रवा केक आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा.